नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तसेच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या फळांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या फळांच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते। पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता, चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण पेरूसाठी झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर एकाच दुसऱ्या वक्कलसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। तर सरासरी मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर सरासरी दर जर बघितला तर 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर मार्केटमध्ये पाहायला मिळते। मकाच्या कणसाची आवक पाहायला मिळते, तर क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मकाच्या कणसाची आवक पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक आपल्याला दिवसेंदिवस कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आज 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर स्वीटकॉर्न मकाच्या कणसाला पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या सीताफळासाठी 120 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून सीताफळासाठी दर पाहायला मिळतात। जर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला बुरशी आलेली सीताफळ देखील या ठिकाणी पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते 8 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर सीताफळासाठी पाहायला मिळतो। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकित दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 40 ते 50 रुपयापासून ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात। पोपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पोपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून पोपईचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते। अंजीरची क्वालिटी पाहू शकता, हलक्या क्वालिटीमध्ये अंजीर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। बॉक्स पॅकिंगमध्ये देखील पाहायला मिळते माल। तर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते आपल्याला 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। बरेच दिवसापासून अंजिराचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटी पाहू शकतो, तर क्वालिटीनुसार लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबुजासाठी पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात। तर आवक भरपूर कमी आहे, त्याचबरोबर बाजारामध्ये मागणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे दर जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकून असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार मोसंबीसाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी उच्चांकी दर 45 रुपयापर्यंत पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः 10 ते 15 रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात। तर मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते। आज थोडीशी खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी पाहायला मिळते। संत्र्यांची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये संत्री पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये संत्र्यांसाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकते, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये संत्री पाहायला मिळते। त्याचबरोबर या संत्र्यांसाठी साधारणतः दर जे आहे 70 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून संत्र्यांचे दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये 80 ते 100 रुपयापासून डाळिंबसाठी दर पाहायला होता। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर
डाळींसाठी झालेला पाहायला मिळते. आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात. कलिंगडाची क्वालिटी त्याचबरोबर आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता हलकी क्वालिटीमध्ये कलिंगड पाहायला मिळते. तर साधारणतः या कलिंगडासाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर आज दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. तर मालाची आवक भरपूर आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकित दर कलिंगडासाठी पाहायला मिळते. आज मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर थोडीशी मागणी आहे बाजारामध्ये. कमी आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकित दर पाहायला मिळते.